शत्रू सैन्याचं खच्चीकरण केलं होतं. परंतु मावळ्यांच्या मनामध्येही प्रश्न होता, मावळ्यांच्या मनामध्ये शंका होती, कारण मावळे आपापसात बोलत होते. अरे आजवर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत गनिमी कावा करत आपण छोट्या मोठ्या लढाया जिंकल्या, गडकुट किल्ले ताब्यात घेतले, पण उघड्या मैदानात लढायचं म्हणजे सुख गोष्ट नव्ह. आणि तेवी अफजल खान असताना, 40,000 फौज असताना नाही. महाराजांनी हेरलं, मावळ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे, शंका आहे. आणि एके दिवशी महाराज झोपेतून उठले आणि मावळ्यांना सांगू लागले, अरे अरे ऐका ऐका ऐका, आई जगदंबे, होय आदिमाया आदिशक्ती आई तुळजाभवानीनं आशीर्वाद दिला. आई तुळजाभवानी आमच्या समोर उभी ठाकली आणि आम्हाला म्हणाली, शिवाजी राजे, अफजल खान नावाच्या दैत्याचा वध करण्यासाठी आम्ही तुमची निवड केली आहे. उठा, लढा, तुम्हीच यशस्वी होणार. आणि असं म्हणून आई तुळजाभवानी या तलवारीमध्ये लुप्त झाली. मंडळी, आपण फोटोमध्ये बघतो, आई तुळजाभवानी शिवाजी महाराजांना तलवार देते आहे. महाराज तलवार घेत आहेत. मग काही जण म्हणतात, अरे या तर सगळ्या अंधश्रद्धा आहेत. अरे पण हा डाव तर शिवाजी महाराजांनीच रचला होता. हा डाव रचला का? कारण मावळे देव मानत होते, मावळे श्रद्धाळू होते, शिवराय सुद्धा देव मानत होते. देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, हा शिवरायांचा विचार होता. आणि मावळ्यांच्या श्रद्धेचा उपयोग शिवरायांनी स्वराज्य कार्यासाठी, राष्ट्र कार्यासाठी करून घेतला. आता प्रत्येक मावळा आपापसात बोलत होता, अरे आई जगदंबेनं आशीर्वाद दिलाय, होय आई तुळजाभवानी शिवाजी महाराजांना प्रसन्न झाली. अरे आई तुळजाभवानीनं शिवाजी महाराजांना तलवार दिली. आता कोणी बी येऊ दे, कुठं बी येऊ दे, कसा बी येऊ दे, जिंकणार आपणच. आत्मविश्वास प्रत्येक मावळ्याच्या मनामध्ये निर्माण झाला होता. प्रत्येक मावळ्याच्या मनगटामध्ये 1000 हत्तीचं बळ संचारलं होतं आणि मावळी मनगट लढाईला सिद्ध झालं होतं. अफजल खानाला अनेक अपशकुन दाखवले, तरी अफजल खान मोठ्या हिमतीनं विजापूरहून स्वराज्याच्या दिशेनं निघाला होता. कसा? केसरी गुहे समीप